वाढीव कटोरी आणि क्रॉसपट्टी कशा प्रकारे काढायची असते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, याचं एक गणित असतं, तर त्या गणितानुसार जर आपण कटिंग केली तर एकदम परफेक्ट कटिंग होती। तर तेच मी आज तुम्हाला व्यवस्थित मापे सांगून पेपर कटिंगवरती दाखवणार आहे आणि याची स्टिचिंग पण करणार आहोत। तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला। आता बघा, इथं बंद बाजू आहे। आता या बंद बाजूवरती आपल्याला पूर्ण मापे टाकायचे आहेत। आपण ब्लाऊजला पण जेव्हा आपण कट करतो तेव्हा बंद बाजूकडूनच आपल्याला मापे टाकावी लागतात। तर आता इथे 13.5 इंच उंची आहे, म्हणून मी 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊन 14.5 इंचाचा बॉक्स बनवून घेते। आणि 32 इंचाची आपली छाती आहे, तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथे आणि 2 इंच शिलाई मार्जिन असा आपण परत एक बॉक्स बनवून घेऊयात। आता हे बघा, 10 इंच छातीचं माप टाकलं इथं मी 2 इंच शिलाई मार्जिन धरून आणि 13.5 इंच म्हणजे 1 इंच शिलाई मार्जिन 14.5 इंचावरती माप टाकलं। आता हे पूर्ण बॉक्स बनवून घेऊयात। त्यानंतर आता शोल्डर 10.5 इंचाचा गळा, 10 इंचाचा गळा असेल तर आपल्याला शोल्डर कमी घ्यावं लागतं, म्हणून मी 5 इंचावरती शोल्डर घेतलं। आणि आर्महोलसाठी छातीचा 6वा भाग घ्यायचा असतो। तर आता इथं 32 इंचाची छाती आहे, म्हणून इथं आर्महोल आलेला आहे 5.3 इंच, तर ते मी घेते। त्यानंतर 32चा चौथा भाग 8 इंच आपली छातीचं माप टाकायचं आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता इथं आपल्याला पाठीमागचा भाग आहे म्हणून गोलाई देऊन घ्यायची आर्महोलची 1.25 इंचावरती। तर ह्याला पण आपल्याला जर गोलाई व्यवस्थित येत नसेल तर अशा प्रकारचे पॉईंट काढून तुम्ही गोलाई दिली तरी चालते, किंवा एखादा शेप जरी घेतला, आता मार्केटमध्ये भरपूर शेप भेटत आहेत, शेपनं जरी दिलं तरी पण छान येतो। त्यानंतर कमरेचं माप टाकायचं आपल्याला। तर इथं 30 इंचाची कंबर आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि पाठीमागचा भाग आपल्याला जे आपण कमरेला टक्स टाकतो त्याच्यासाठी 1 इंच शिलाई मार्जिन। पूर्ण आपण हे आता टक्स एकमेकांना जोडून घेऊयात, पॉईंट एकमेकांना जोडून घेऊयात। आता इथं काय करायचं, आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे आणि गळ्याची उंची। आता गळ्याची उंची आहे 10.5 इंच आणि गळारुंदी घेते मी 2.25 इंच, 2.25 पेक्षा कमी घेतलं तरी चालतं। आणि त्यानंतर खालची गळारुंदी 2.5 इंचावरती घ्यायची आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा। आता हे बॉक्स बनवल्यानंतर याच्या आपल्याला आतमध्येच गळ्याला रुंदी द्यायची आहे आणि गळ्याची मार्किंग करून घ्यायची। इथं तुम्ही डिझाईन पण टाकू शकता, तर इथं मी गोलगळाच घेतलेला आहे। त्यानंतर पाठीचे टक्स टाकायचे, तर मध्ये काढायचा कमरेचा आणि पाठीचे टक्स टाकून घ्यायचे। आता इथं गळ्याला आपल्याला पाठीचे टक्स आहेत, ते आपण जे गळा घेतो त्याच्या आपल्याला 1 किंवा पाव इंचाने खालीच पाठीचे टक्स घ्यायचे असतात, तर ते मी बघा अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत। आता ही पूर्ण कटिंग करून घेते मी आणि समोरचाही भाग मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। आणि समोरच्या भागाला आपल्याला क्रॉसपट्टी कशा प्रकारे घ्यायची असते त्याचं एक गणित असतं क्रॉसपट्टीचं, पण ते पण मी तुम्हाला दाखवते। आणि कटोरी असते, कटोरीचं पण आपल्याला गणितच असतं, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला पाहत असतील तर फॉलो करायला पण विसरू नका। बघा अशा प्रकारे पूर्ण गळा आपण कट करून घेतलेला आहे। आता हा जास्त पसरट पण होत नाही, जास्त असा म्हणजे कमी पण होत नाही। आता आपण समोरच्या बाजूची पूर्ण मार्किंग करून घेऊयात। तर आता समोरची बाजू आपल्याला मार्क करायची, त्याच्यासाठी आपण पाठीमागचा भाग पहिले आखून घेऊयात जशास तसा। आता हे पूर्ण आखल्यानंतर आता हा भाग आपण बाजूला काढून घेऊयात आणि या भागाची आपण आता पूर्ण मार्किंग करून घेऊयात। तर आता इथं बघा, आपल्याला काय करायचं, पहिले आर्महोलची गोलाई द्यायची, त्यानंतर गळा कट करायचा आहे। तर आता आर्महोलची गोलाई मागच्या बाजूपेक्षा अर्धा इंचाने आपल्याला खोलगट घ्यायची असते, कारण हा समोरचा भाग आहे त्यामुळे। त्यानंतर आपण जी गळ्याला मार्किंग केली होती सेम आपल्याला तेवढीच घ्यायची। समोरचा गळा 5, 2.25 इंच जेवढा असेल तेवढा घ्यायचा। आता माझा 5.5 आहे म्हणून मी 5.5 इंचावरती केलेला आहे मार्क। आणि अशा प्रकारे गळ्याला मी गोलाई दिली। आता गोलाई दिल्यानंतर आता 2 बाजू झाल्या आपली। आता जी उंची आहे ती उंची वाढवून घेऊयात आपण। आता समोरची बाजू आपण 1 इंचाने वाढवून घेणार आहोत, मागची बाजू शिलाई मार्जिनसहित 1 इंच वाढवून घेतली आणि इथं आता आपण शिलाई मार्जिनसहित 2 इंच वाढवून घेतली। त्यानंतर आता क्रॉसपट्टी काढायची। तर क्रॉसपट्टी आपण छातीचा 12वा भाग प्लस 1 इंच, जे आपण 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतो ती, असं आपल्याला क्रॉसपट्टीचं माप टाकायचं असतं। तर ते बघा, ते मी टाकून घेतलेलं आहे। तर असं ही एक बाजू 3.5 इंच आणि एक बाजू 3 इंच असं टाकलेलं आहे मी। त्यानंतर कटोरी घ्यायची। तर कटोरी कशी घ्यायची, छातीचा 6वा भाग, छातीचा 6वा भाग जर तुम्ही कटोरीचा घेतला तर एकदम परफेक्ट कटोरी येते तुमची। तर आता इथं 6वा भाग 5.3 इंच आलेला आहे।
5.5 इंच घेतली तरी चालते, पण आता इथं मी कमीच घेते, जेवढं माप आहे तेवढं परफेक्ट. आणि त्यानंतर 2.5 इंच आरमोलची गोलाई आणि अर्धा इंच गळ्याची जी आपली मार्किंग असते तिथं आपल्याला अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं. आता पूर्ण मार्किंग झाल्यानंतर कटिंग करून दाखवते मी तुम्हाला, आणि वाढीव कटोरी कशा प्रकारे काढायची ते पण दाखवते. आता हे पूर्ण भाग आपण काढून घेऊयात. आता इथं बघा, इथं गळ्याला तुम्हाला अजून गोलाई पाहिजे असेल तर अजून थोडंसं छाटू शकता तुम्ही, म्हणजे एकदम परफेक्ट तुम्हाला कटोरीची जी खालचं जे आपलं चंद्रकोर असतो तो व्यवस्थित येतो. आता आपण इथं वाढीव कटोरी काढून घेऊयात. आता जी आपण कटोरी कट केलेली होती त्यावरती आपल्याला वाढून घ्यायची. आता 32 इंचाचीच कंबर आहे म्हणून मी 32 इंचाची कटोरी आहे म्हणून आता आपण काय करूया, 1.25 इंचाचे पॉईंट वाढून घेऊयात. जर 36 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही 1.5 किंवा 1.25 इंचाचे टक्स वाढू शकता. आता इथं 1.25 इंचाने वाढून घेतलं. परत आपल्याला खालचा भाग पण 1.25 इंचानेच वाढून घ्यायचा आहे. आणि आता हे तिन्ही पॉईंट आपण एकमेकांना जोडून घेऊयात. आता इथं आपण व्यवस्थित जोडून घेतल्यानंतर वरच्या बाजूला गळ्याच्या बाजूला अर्धा इंच आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला 1/2 इंच किंवा 2 रेषा एवढं जरी वाढून घेतलं तरी चालतं. ही झाली आपली वाढीव कटोरी. बघा कशा प्रकारे आलेला आहे शेप. आता झाली आपली पूर्ण ब्लाऊजची कटिंग. आणि आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग आपल्या आर्महोलचे मापं वगैरे कसे घेतात आणि त्यानुसार आपल्याला बाही वगैरे कटिंग कशी करायची ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला. आता याची आपल्याला आर्महोलची मापे वगैरे घेऊन आपल्याला बाही कशा प्रकारे कट करायची असते ते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट, तुम्हाला काय क्वेश्चन वगैरे विचारायचे असतील तर कमेंट वगैरे करून तुम्ही मला विचारू शकता. तर बघा कशा प्रकारे वाटली तुम्हाला ही कटिंग, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.